सुप्रभात. सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज अक्षय तृतीयेनिमित्त सर्वांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य असणार. तर काही ठिकाणी तव्यावरची पुरणपोळी केली जाते, परंतु खानदेशात खापरवरची पुरणपोळी केली जाते. आपण जी बघत आहोत ही खापरवरची पुरणपोळी आहे. म्हणजे मातीचा एक माठ असतो, त्या माठाच्या आकाराप्रमाणे हे खापर असतं आणि त्या खापरावर ती पुरणपोळी चुलीवर ठेवून बनवली जाते. काही ठिकाणी गॅसवरचे सुद्धा छोट्या आकाराचे खापर मिळतात आणि गॅसवर सुद्धा ही पोळी बनवली जाते. तुम्ही जर महाराष्ट्रातील खानदेशात जर गेलात तर खानदेशात सर्वच ठिकाणी तुम्हाला या खापरावरच्या पुरणपोळीचा पाहुणचार हमखास केला जातो. सणवार असो, लग्नकार्य असो किंवा कोणत्याही वेळेला ही खापरावरची पुरणपोळी केली जाते. तर आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेनिमित्त संपूर्ण खानदेशात ही खापराची पुरणपोळी केली जाते. तर मित्रांनो, तुम्ही जर पाहुणे म्हणून गेलात खानदेशमध्ये धुळे, जळगाव, त्यानंतर अंमळनेर, नंदुरबार, नाशिक या सर्व विभागात ही खापरवरची पुरणपोळी पाहुणचार म्हणून नक्कीच बनवली जाते. तर ही खापरवरची पुरणपोळी यासोबत असते कटाची आमटी, भात, त्यानंतर कुरडई, पापड, भजी, लिंबू आणि खापरवरची पुरणपोळी ही खीरसोबत खाल्ली जाते किंवा आमरससोबत खाल्ली जाते किंवा आपलं साधं दूध असेल दुधासोबतसुद्धा खाल्ली जाते किंवा काहीच नसेल तर तुपासोबतसुद्धा खाल्ली जाते. तर मित्रांनो, सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे ही खापरवरची पुरणपोळी आंब्यासोबतच खाल्ली जाते खानदेशमध्ये. आणि ज्यावेळेस आंब्याचा सीझन नसेल त्यावेळेस ही पुरणपोळी खीरसोबत आपली तांदळाची किंवा रव्याची खीर बनवली जाते किंवा तांदूळ आणि रवा मिक्स करून खीर बनवली जाते आणि त्यासोबत ही खापरवरची पुरणपोळी खाल्ली जाते. तर मित्रांनो, तुम्ही जर खानदेशमध्ये जर जाल तर ही खापरवरची पुरणपोळी नक्की एन्जॉय करा. परंतु आता सध्या पुणे, मुंबईमध्ये सुद्धा काही एक्झिबिशन्स असतात, पुण्यातसुद्धा भीमतडी जत्रा असते किंवा इतर ठिकाणीसुद्धा खानदेश महोत्सव असतात. त्या ठिकाणी ही पोळी हमखास मिळते आणि तुम्ही ती नक्की घ्या, एन्जॉय करा. आणि आपली ही महाराष्ट्रातली परंपरा आहे, तर हिचं आपण जतन केलं पाहिजे. आणि मलासुद्धा ही खापरवरची पुरणपोळी थोड्या प्रमाणात येते. मला ही खूप प्रचंड आवडते ही खापरवरची पुरणपोळी. खूप छान मऊ, लुसलुशीत, चविष्ट असते. आणि ही जी बनवण्याची कला आहे ती खानदेशातील बायकांमध्ये इतकी छान आहे ही कला की खूप छान त्या बनवतात आणि यामागे त्यांचे प्रचंड कष्ट असतात, मेहनत असते. जर मित्रांनो, ही खापरवरची पुरणपोळी तुम्हाला 100 रुपयाला एक जरी मिळाली तरी घ्या, कारण की त्यामागे त्या बायकांचे खूप कष्ट असतात आणि मेहनत असते. तर मित्रांनो, ही आहे खापरवरची पुरणपोळी आणि ही संपूर्ण खानदेशात ही गव्हाच्या पिठापासून बनवली जाते. ही मैद्यापासून बनवत नाही. काही ठिकाणी बनवत असतील, परंतु ही गव्हाच्या पिठापासून बनवली जाते. गव्हाच्या एका विशिष्ट प्रकारचा गहूच त्यासाठी लागतो आणि गव्हाच्या पिठाला चाळणीने गाळून त्यानंतर एखाद्या साडीने किंवा एखाद्या धोतरच्या कपड्याने ते पीठ छान वस्त्रगाळ करून त्याच्यानंतर ते पीठ भिजवण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. पुरण बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. आणि ह्या आपल्या स्त्रिया असतात, या सर्व खूप आनंदाने आपल्याला खाऊ घालण्यासाठी अन्नपूर्णा माता असतात त्या आणि छान प्रकारे त्या ह्या पुरणपोळी बनवत असतात. तर मित्रांनो, आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेनिमित्त तुम्ही पुरणपोळीचा नक्की आनंद घ्या. आणि अजून एक आठवण सांगायची तर माझ्या स्वतःच्या लग्नाच्या पहिल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता आणि हळदीच्या दिवशी आम्ही जवळपास 500 ते 600 लोकांचं जे पाहुण्यांचं जेवण होतं ते आम्ही खापरावरची पुरणपोळी त्यांच्यासाठी बनवली होती. आणि त्या ज्या बनवणाऱ्या ज्या आजी होत्या, 2-3 मावशी होत्या, त्या पहाटे 3-3:30 वाजता घरी आलेल्या आणि त्यांनी तेव्हापासूनच तयारी चालू केली आणि सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत संपूर्ण स्वयंपाक त्यांनी रेडी ठेवला होता. आणि खूप कौतुक वाटतं ह्या सर्व महिलांचं की किती छान आनंदाने त्या सर्व छान स्वयंपाक बनवतात. तर मित्रांनो, ही आहे खापरवरची पुरणपोळी. मी तुमच्यासोबत हा छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. हा खानदेशातील आहे, चहार्डीतील हा व्हिडिओ आहे. अंमळनेरजवळ चहार्डी आहे, त्या चहार्डीतील हा व्हिडिओ आहे. आणि बघा या सर्व महिला किती छान आनंदाने
आणि मनापासून ही खापरवरची पुरणपोळी बनवत आहेत. तर ही आहे महाराष्ट्रातील खापरवरची पुरणपोळी. अक्षय तृतीयेचं मी खानदेशी छोटंसं गाणं म्हणते. आथानी कैरी तथानी कैरी, कैरी चोका खायव, कैरी चोका खायव, कैरी चोका खायव, उचा आंबा डग पाकळा, कैरी चोका खायव, कैरी तुटणी खडक फुटना, जो पाणी व्हायव, आथानी कैरी तथानी कैरी, कैरी चोका खायव, कैरी चोका खाय तर ठेकसाना बाजारव, आथानी कैरी तथानी कैरी, कैरी चोका खायव. मंडळी, सासरी गेलेल्या मुली अक्षय तृतीयेनिमित्त हमखास माहेरी येतात आणि माहेरी आल्यावर त्यांना हा सुंदरसा छान असा पुरणपोळीचा पाहुणचार बनवला जातो. आणि त्यानंतर त्यांना झाडाला, कोणत्याही झाडाला, आंब्याच्या झाडाला वगैरे शेतामध्ये झोका बांधला जातो आणि ते झोका खेळतात. त्या माहेरी आल्यावर सर्व मैत्रिणी जमतात, झोका खेळतात आणि झोका खेळत असताना ते ही अथानी कैरी तथानी कैरी हे गाणं म्हणतात. हे मी स्वतः ऐकलेलं आहे आणि मला हे गाणं प्रचंड आवडतं लहानपणापासून. तर मंडळी, आज अक्षय तृतीयेनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांना जे काही धन धान्य समृद्धी आरोग्य दीर्घायुष्य मिळेल ते अक्षय राहू दे. आणि आज छान पुरणपोळी आमरसचा मस्तपैकी बेत असेल तुमच्या घरी, नक्की त्याचा आस्वाद घ्या, आनंद घ्या. त्यासोबत कटाची आमटी, भात, भजी, कुरडई, पापड, लिंबू, वा वा. चला तर मंडळी, आज अक्षय तृतीयेची तयारी करूया. जय महाराष्ट्र.